नमस्कार मित्र हो. आज आपण एका महाराष्ट्र शासन राबवित असलेल्या नवीन घरकुल योजनेविषयी मी आपणास माहिती सांगण्यासाठी आज हा खास शासकीय योजना माहितीपर व्हिडिओ बनवलेला आहे. तर ह्या चॅनलवर नवीन असणाऱ्या माझ्या दर्शकांना विनंती की आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओला पात्र अशा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा. चला तर जाऊयात आपल्या विषयाकडे. तो म्हणजे नवीन घरकुल योजना 2025. सदर योजना ही इतर मागास बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने राबवण्यात येत असून या संदर्भामध्ये दिनांक 16 मे 2025 रोजी विशेष मागास प्रवर्गातील गोवारी समाजातील लाभार्थ्यांसाठी घरकुल योजना राबविण्याबाबत सदर शासन निर्णय हा जारी झालेला असून यामध्ये आपण पाहिलं तर आदिवासी विकास विभागांतर्गत अनुसूचित जमातींसाठी सुरू असलेल्या योजनांच्या धर्तीवर विशेष मागास प्रवर्गातील गोवारी समाज बांधवांच्या विकासासाठी विशेष कार्यक्रम वित्त विभागाच्या समितीच्या अधीन राहून संबंधित शासन निर्णय हा जारी करण्यात येत आहे. या शासन निर्णयानुसार जर आपण पाहिलं तर यामध्ये टप्पा 1 मध्ये तब्बल 10,000 वैयक्तिक घरकुल बांधण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे आणि एकूण 125 कोटी इतका निधी यासाठी प्रस्तावित केलेला आहे. सदरून योजनेच्या अंमलबजावणीकरता खालीलप्रमाणे कार्यपद्धती ही निश्चित केलेली आहे. त्यामध्ये पात्रता निकष जर पाहिले तर लाभार्थी हा राज्याच्या ग्रामीण भागातील गोवारी समाजातील असावा. दुसरी पात्रता म्हणजे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये 1,20,000 पेक्षा कमी असावे. तिसरी पात्रता म्हणजे लाभार्थ्यांच्या स्वतःच्या अथवा कुटुंबाच्या मालकीचे राज्यात पक्के घर कुठेही नसावे. चौथी पात्रता म्हणजे लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा आदिवासी असावा. त्याच्याकडे रहिवासी प्रमाणपत्र अथवा डोमासेल प्रमाणपत्र असावं. पाचवी पात्रता म्हणजे लाभार्थी कुटुंबाने महाराष्ट्र राज्यात कोणत्याही विभागांतर्गत राबवण्यात येत असलेल्या घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा. यामध्ये जर आपण इतर योजना पाहिल्या तर शबरी आवास, रमाई आवास, मोदी आवास घरकुल योजना असेल किंवा इतर जी आदिम घरकुल योजना असेल किंवा केंद्र शासनाची प्रधानमंत्री आवास योजना असेल याचा लाभ घेतलेला नसावा. यामध्ये जर पाहिलं तर 6वी जी पात्रता आहे ती याच्यामध्ये मेन्शन केली नाही, परंतु आपल्याकडे वैध असे गोवारी जातीशी संबंधित असणारे जात प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट असणं देखील खूप महत्त्वाचं आहे. यामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी काही प्राधान्यक्रम निश्चित केलेले आहे. यामध्ये प्राधान्यक्रम पाहिलं तर पहिला जर असेल तर विधवा म्हणजे ज्या महिलेचा पती हा मयत झालेला अथवा विधूर म्हणजे ज्या व्यक्तीची महिला म्हणजे त्याची स्त्री अथवा त्याची पत्नी ही मयत झालेली आहे असा तो व्यक्ती, तो विधूर यांना पहिला प्राधान्याने योजनेचा लाभ भेटेल. त्यानंतर दिव्यांग, 3 नंबरला अनाथ, परित्यक्ता म्हणजे अशा महिला की ज्यांच्याकडे म्हणजे ज्यांचे पती हे हयात आहेत परंतु ते सोबत राहत नाहीत, त्यांचा घटस्फोट झालेला नाही परंतु त्या विभक्त राहतात, अशा परित्यक्ता म्हणजे पाचवा म्हणजे कच्च्या घरामध्ये राहणारे ज्यांच्याकडे वैध असं नाही का दगडाचं किंवा सिमेंट विथ बांधकाम पत्रा नसायला पाहिजे असे लाभार्थी, घरातील कोणीही कमावत नाही अशा महिला ज्यामध्ये ज्याची मुलं नाही आहेत किंवा ज्याची मुलं लहान आहेत, ती महिला एकटी काम करून ते परिवाराचं पालनपोषण भरणपोषण करते अशी जी महिला असेल ती 6व्या क्रमांकाने त्या ठिकाणी त्यांना प्राधान्यक्रम दिलेला आहे. त्यानंतर पूरग्रस्त क्षेत्रामध्ये जसे की आपण पाहिलं तर ज्या ठिकाणी कायम पूर येतो त्यामध्ये त्यांचे घर वाहून गेलेले आहेत असे जे गोवारी समाजातील समाज बांधव आहेत त्यांच्यासाठी हा प्राधान्यक्रम निश्चित केलेला आहे. याच्यानंतर उर्वरित जे आपले रेग्युलर जे त्या समाजातील गरीब कष्टकरी वंचित असतील त्यांना लाभ देण्यात येईल. या ठिकाणी या शासन निर्णयाद्वारे जिल्हास्तरीय समितीची देखील स्थापना केलेली आहे. यामध्ये जिल्हाधिकारी अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदे सदस्य, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सदस्य, उपअभियंता, शाखा अभियंता, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सदस्य, सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग हे त्या जिल्हास्तरीय समितीचे सदस्य आणि सचिव देखील असतील. यांच्याकडे संबंधित
प्रस्तावांची छाननी करणे, त्यांना मंजुरीसाठी राज्यस्तरीय समितीकडे शिफारस करणे संबंधित ह्या समितीचे काम असेल. लाभार्थ्यांना यासाठी वैध असे सक्षम प्राधिकरणाने दिलेले जात प्रमाणपत्र गोवारी समाजाचे असायला हवे. त्याचबरोबर उत्पन्नाचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1,20,000पेक्षा कमी असल्याच्या सक्षम प्राधिकरण दिलेला उत्पन्नाचा प्रमाणपत्र म्हणजेच तहसीलदार उत्पन्न दाखला असेल. तिसरा म्हणजे अधिवास प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, मनरेगा झोपड्यापैकी एक पुरावा. त्यानंतर कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचे महाराष्ट्रात घरकुलचा लाभ घेतला नाही या संदर्भात 100 रुपयाचे स्टॅम्प पेपरवर शपथपत्र व 5वं म्हणजे बचत खात्याची पासबुक प्रत. यामध्ये आपले स्टेट बँक असेल किंवा बडोदा बँक असेल किंवा इतर कोणतीही जी राष्ट्रीयकृत बँक असेल त्यांचं ते पैसे जमा होण्यासाठी आधार लिंक असलेलं बँकचं पासबुकचं पुस्तक, त्याची प्रत आणि संबंधित घरकुले 269 चौरस फूट म्हणजेच 269 स्क्वेअर फूट एवढं क्षेत्रफळ, चटई क्षेत्रफळ या घरकुलाचं असायला हवं. त्यानंतर अर्थसहाय्य व प्रशासकीय निधी जर पाहिला तर सदरून योजनेसाठी रुपये 1,20,000 हा जनरली जो आपला भाग आहे त्यासाठी आणि 1,30,000 हा डोंगराळ भागासाठी निधी देण्यात येईल. त्यानंतर अर्थसहाय्याचं वितरण हे PFMS प्रणालीद्वारे DRDA जे ऑफिस आहे ते ऑफिसर आहेत ते आपल्या डायरेक्ट बँक खात्यावर हे पैसे जमा केले जातील. यामध्ये मनरेगा अंतर्गत 90 ते 95 दिवसाचं मजुरी, अकुशल स्वरूपाची मजुरी देखील आपल्याला देण्यात येईल. यामध्ये रुपये 19,570पर्यंत आपल्याला मजुरीचा देखील लाभ भेटू शकतो. आणि त्याचबरोबर स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 12,000 रुपये हे आपल्याला स्वतंत्र अर्ज केल्यानंतर भेटू शकतात. यानंतर त्यामध्ये जर चौथा जो मेन पार्ट पाहिला, महत्त्वाचा पार्ट म्हणजे या योजनेकरता नवीन लेखाशीर्ष उघडण्याची देखील कार्यवाही ही त्या ठिकाणी स्वतंत्रपणे करण्यात येत आहे. म्हणजे लवकरच या योजनेसाठी फॉर्म भरण्याची सुरुवात होऊ शकते. त्या संदर्भामध्ये संबंधित फॉर्म असेल किंवा संबंधित जी प्रक्रिया असेल त्या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी आपण आपल्या या यूट्यूब चॅनलशी जोडलेले राहा. आपणास सर्वांना विनंती, पाहणाऱ्या दर्शकांना विनंती की आपल्या ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करा. संबंधित जो हा शासन निर्णय आहे तो मी आपल्याला कमेंट बॉक्समध्ये देखील उपलब्ध करून देईल. ज्यांना हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला समाज बांधवांपर्यंत शेअर करा आणि आपल्या 1,000 सबस्क्रायबर करायचे आहेत त्यासाठी मला मदत करा आणि आपल्या चॅनल 1,000 सबस्क्रायबरपर्यंत घेऊन जा. यासाठी तुमचं फक्त एक सबस्क्राईबचं बटन दाबणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं सबस्क्राईब करूनच ही सर्वांना विनंती आणि एवढं बोलून मी आपली रजा घेतो. धन्यवाद.